नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ सर्कल या प्रकरणातील सराव संच 3.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.2 मधील पहिले 4 प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. सराव संच 3.2 मधील प्रश्न पहिला. दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेंटीमीटर व 4.8 सेंटीमीटर आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे? आता या उदाहरणामध्ये इथे दोन वर्तुळे आहेत आणि ही अंतरस्पर्शी वर्तुळे आहेत. मग या दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत. मग समजा या त्रिज्या R1 आणि R2 अशी आपण अक्षरं मानली त्रिज्यांसाठी, तर R1 बरोबर 3.5 सेंटीमीटर आहे आणि R2 4.8 सेंटीमीटर आहे. हे आपल्याला या गणितामध्ये दिलेली माहिती आहे म्हणून दिले आहे. दिलेली वर्तुळे अंतरस्पर्शी वर्तुळे आहेत. मग अंतरस्पर्शी वर्तुळांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की स्पर्श वर्तुळांच्या प्रमेयानुसार स्पर्शबिंदू व त्यांचे केंद्रबिंदू हे नेहमी एकरेषीय असतात, म्हणजेच एका रेषेवर असतात. मग अंतरस्पर्शी वर्तुळांचा जो गुणधर्म आहे तो आपण इथे वापरू शकतो की अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या फरका एवढे असते. इथे फरक काढताना मोठ्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे त्याच्यातून लहान वर्तुळाची त्रिज्या आपल्याला वजा करायची आहे. फरक काढायचा आहे म्हणजेच त्रिज्यांची वजाबाकी करायची आहे. म्हणजेच आपण इथे हे गणित सोडवताना असं म्हणू शकतो, इथे सुरुवातीला त्रिज्या घेतलेल्या आहेत R1 R2. अंतरस्पर्शी वर्तुळे आहेत म्हणून स्पर्श वर्तुळांच्या प्रमेयानुसार आपण लिहिलं स्पर्शबिंदू व त्यांचे केंद्रबिंदू एकरेषीय असतात, हे ते प्रमेय आहे. आणि अंतरस्पर्शी वर्तुळाचा गुणधर्म इथे वापरला. अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या फरका एवढे असते आणि मग आपण केंद्रातील अंतर काढू शकतो. केंद्रातील अंतर बरोबर R2 वजा R1. इथे R2 त्रिज्या मोठी आहे आणि R1 लहान आहे. मोठ्या त्रिज्येतून लहान त्रिज्या वजा करायची आहे. इथे R2 मोठा आहे R1 पेक्षा हे लिहिलेलं आहे म्हणून 4.8 मधून 3.5 वजा झाले. वजाबाकीचं उत्तर आलं 1.3 सेंटीमीटर. म्हणजे या अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर असणार आहे 1.3 सेंटीमीटर. आता हेच उदाहरण आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासूया. प्रॅक्टिस सेट 3.2 क्वेश्चन नंबर 1. Two circles having radii 3.5 centimeter and 4.8 centimeter touch each other internally. Find the distance between their centers. Now, in this example, here the two circles touches internally, and here radii of both the circles are given. So, radii are denoted by R1 and R2. So, let R1 is equal to 3.5 centimeter and R2 is equal to 4.8 centimeter. This is given. So, R1 and R2 are given here. Now here in this example, the circles which are given, they are internally touching circles. So, internally touching circles are given. So, by theorem of touching circles, the point of contact of circles and their centers are collinear. So, this is theorem of touching circles. Also, we know the property of internally touching circles. The property is that in internally touching circles, the distance between their centers is equal to the difference of their radii. And here, the difference is to be taken from greater radius minus smaller radius. So, we can find out here distance between their centers. So, distance between their centers is equal to R2 minus R1 due to this property. So, here R2 is greater than R1. So, the value of R2 is 4.2 and R1 is 3.5 here. So, 4.8 minus 3.5 here, the answer is 1.3 centimeter. So, distance between their centers is equal to 1.3 centimeter. So, in internally touching circles, the distance between their centers is equal to the difference of their radii, and here difference of the two radii is 1.3. So, this is the answer. सराव संच 3.2 मधील प्रश्न दुसरा. बाह्यस्पर्शी
असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेंटीमीटर व 4.2 सेंटीमीटर असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल. आता या उदाहरणामध्ये बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत. मग इथे बाह्यस्पर्शी वर्तुळांचे गुणधर्म आपल्याला वापरायचे आहेत. मग सुरुवातीला इथे दोन त्रिज्या दिलेल्या आहेत. त्या त्रिज्यांसाठी आपण अक्षर घेतली R1 आणि R2 म्हणून लिहिलंय. समजा R1 बरोबर 5.5 आणि R2 बरोबर 4.2 हे गणितात दिलेले आहे म्हणून दिले आहे. दिलेली वर्तुळे बाह्यस्पर्शी आहेत म्हणून इथे लिहिलंय तसं की आपण दिलेली वर्तुळे बाह्यस्पर्शी आहेत. आणि स्पर्श वर्तुळाच्या प्रमेयानुसार आपल्याला प्रमेय माहिती आहे, मागील व्हिडिओमध्ये ते आपण अभ्यासलेलं आहे की स्पर्शवर्तुळांचं असं प्रमेय आहे की वर्तुळांचा स्पर्शबिंदू आणि त्यांचे केंद्रबिंदू हे नेहमी एकरेषीय असतात. मग याही गुणधर्माचा आपण इथे वापर करतोच आहोत कारण आपल्याला दोन केंद्रातील अंतर काढायचं आहे. आणि बाह्यस्पर्शी वर्तुळांचा गुणधर्म आहे की बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढे असते. म्हणजे इथे त्रिज्यांची बेरीज केली की आपल्याला त्या दोन केंद्रातील अंतर मिळणार आहे कारण इथे वर्तुळे बाह्यस्पर्शी आहेत. म्हणून आपण इथे गणित असं सोडूया. मग केंद्रातील अंतर बरोबर या गुणधर्माचा उपयोग केला. केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढे असते म्हणून लिहिले केंद्रातील अंतर बरोबर R1 अधिक R2 त्रिज्यांची बेरीज केली आणि R1 R2 ची किंमत आपल्याला गणितात दिलेली आहे 5.5 आणि 4.2. यानुसार आपण इथे किमती ठेवल्या. R1 ची किंमत 5.5, R2 ची किंमत 4.2 यांची बेरीज झाली 9.7. म्हणजेच बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या बाबतीमध्ये त्यांच्या केंद्रातील अंतर इथे मिळालेलं आहे 9.7 सेंटीमीटर. Now, question number 2 from practice set 3.2. Example is, two circles of radii 5.5 cm and 4.2 cm touch each other externally. Find the distance between their centers. Now, in this example, the two circles are externally touching each other and here radii of both the circles are given. So, radii are denoted by R1 and R2. So, R1 is equal to 5.5 centimeter and R2 is equal to 4.2 centimeter. So, these two radii are given here. So, I write given. Now, in this example, here externally touching circles are given and by theorem of touching circles, we know this theorem, the point of contact of circles and their centers are collinear. Also, we know that the property of internally touching circles, what is that property? In internally touching circles, the distance between their centers is equal to the sum of their radii. So, here we can find the distance between their centers. So, distance between their centers is equal to R1 plus R2. Here we have taken the sum of their radii. So, R1 is 5.5 and R2 is 4.2 here. And their sum is 9.7 centimeter. So the distance between their centers is 9.7. So in internally touching circles, the distance between their centers is equal to the sum of their radii. So sum of these two radii is 9.7 centimeter. So this is the answer. सराव संच 3.2 मधील प्रश्न तिसरा. त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर असणारी आपल्याला वर्तुळे काढायची आहेत आणि इथे दोन प्रकार दिलेले आहेत, बाह्यस्पर्शी वर्तुळे आणि दुसरं आहे अंतरस्पर्शी वर्तुळे. ही दोन्ही प्रकारची वर्तुळे आपल्याला काढायची आहेत. त्यासाठी त्यांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर. तर ही रचना आपल्याला इथे करायची आहे. आता सुरुवातीला आपण बाह्यस्पर्शी वर्तुळे काढूया. मग बाह्यस्पर्शी वर्तुळांचा गुणधर्म आपण नुकताच अभ्यासलेला आहे की बाह्यस्पर्शी वर्तुळांमध्ये त्यांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढे असते. मग इथे त्रिज्या आपल्याला गणितात दिलेल्या आहेत 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर. मग प्रथम मी त्यांच्या केंद्रातील अंतर इथे काढतोय म्हणजे या दोन त्रिज्यांची बेरीज करतोय बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या गुणधर्मानुसार. मग इथे दोघांचे केंद्रबिंदू मी ए आणि बी मानले तर यांच्या केंद्रातील अंतर होईल AB आणि इथे AB अंतर मी प्रथम काढून घेतोय. मग AB म्हणजेच त्यांच्या त्रिज्यांची बेरीज होईल कारण बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या बाबतीमध्ये केंद्रातील अंतर हे बेरजे एवढे असते त्रिज्यांच्या म्हणून R1 अधिक R2 केलं म्हणजेच AB बरोबर इथे त्रिज्या मी दाखवलेल्या आहेत AP आणि BP म्हणून मी त्या दोघांची बेरीज केली AP आणि PB ची
मग 4 आणि 2.8 ची बेरीज झाली 6.8. मग इथे आपण आता आकृती काढताना प्रथम AB हा रेषाखंड 6.8 सेंटीमीटरचा काढायचा आहे. मग तुम्ही रचना करताना ही आकृती काढताना अशी काढायची आहे की सुरुवातीला AB हा रेषाखंड 6.8 सेंटीमीटर त्रिज्या लांबीचा काढून घ्यायचा आहे. मग A वर लोखंडी टोक ठेवायचंय कर्कटकचं आणि 4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढायचं आहे. आणि नंतर B केंद्र घ्यायचं आहे आणि 2.8 त्रिज्येचं हे वर्तुळ काढायचं आहे. आणि या दोन्ही वर्तुळांचा जो स्पर्शबिंदू आहे त्याला P नाव द्यायचं आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला इथे 4 सेंटीमीटर त्रिज्या असलेलं आणि 2.8 सेंटीमीटर त्रिज्या असलेली ही दोन वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात, म्हणजेच ही बाह्यस्पर्शी वर्तुळे आपल्याला तयार होतील. मग इथे मी आकृती काढण्यापूर्वी प्रथम हे सोडवलेलं आहे. मी केंद्रबिंदू A आणि B घेतलेले आहेत वर्तुळाचे. मग त्यांच्या त्रिज्यांची बेरीज केली कारण बाह्यस्पर्शी वर्तुळे काढायचे आहेत. मग त्रिज्या दिलेल्या 4 आणि 2.8 त्यांची बेरीज प्रथम करून घेतली. त्रिज्यांची बेरीज आली 6.8. मग मी पहिला दोन्ही केंद्रातील अंतर 6.8 काढलेलं आहे म्हणून AB हा रेषाखंड प्रथम काढलेला आहे आणि A केंद्र मानून 4 सेंटीमीटर त्रिज्येचं हे वर्तुळ काढलंय. नंतर B केंद्र मानून हे 2.8 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलंय आणि दोन्ही वर्तुळे एकमेकांना बिंदू P मध्ये स्पर्श करतात. अशा पद्धतीने आपण ही बाह्यस्पर्शी वर्तुळे इथे काढलेली आहेत. आता आपण अंतरस्पर्शी वर्तुळे काढूया. इथे आपल्याला त्रिज्या दिलेल्या होत्या 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर. मग अंतरस्पर्शी वर्तुळांचा गुणधर्म आपल्याला माहिती की त्यांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या फरका एवढे असते आणि त्रिज्यांचा फरक काढताना मोठ्या त्रिज्येतून लहान त्रिज्या वजा करायची आहे. म्हणजेच इथे आपण R1 जर 4 सेंटीमीटर घेतलं आणि R2 जर 2.8 घेतलं तर या दोघांची वजाबाकी होईल. म्हणजेच इथे मी दोन वर्तुळांचे केंद्रबिंदू जर मी P आणि Q मानले तर दोन केंद्रातील अंतर PQ होईल आणि PQ बरोबर त्रिज्यांचा फरक असणार आहे कारण अंतरस्पर्शी वर्तुळांमध्ये केंद्रातील अंतर हे त्रिज्यांच्या फरका एवढे असते. म्हणजेच R1 वजा R2 होईल. म्हणजेच PQ बरोबर R1 वजा R2. इथे R1 मोठा आहे R2 पेक्षा. म्हणजेच PQ बरोबर इथे दोन त्रिज्या आकृतीत दिसत आहेत की PM आणि QM आहेत. म्हणजेच या दोघांची वजाबाकी होईल. 4 मधून 2.8 गेले 1.2 सेंटीमीटर राहिले. मग मी इथे त्रिज्याचा फरक आलेला आहे 1.2 सेंटीमीटर म्हणजे केंद्रातील अंतर आहे 1.2 आणि इथे केंद्रबिंदू मी P आणि Q घेतलेले आहेत. मग सुरुवातीला आपण इथे PQ हा रेषाखंड काढून घ्यायचा आहे आणि हा PQ रेषाखंडाची लांबी घ्यायची आहे 1.2. म्हणजेच हे 1.2 सेंटीमीटर लांबीचा हा रेषाखंड प्रथम काढून घ्यायचा आहे आणि मग P केंद्र घ्यायचं आहे आणि P केंद्र घेताना 4 सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची आहे आणि Q केंद्र घेताना 2.8 सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची आहे आणि मग ही दोन्ही वर्तुळे एकमेकांना इथे बिंदू M मध्ये स्पर्श करतील. अशा पद्धतीने आपण इथे अंतरस्पर्शी वर्तुळे काढलेली आहेत. मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू P आहे तेव्हा त्याची त्रिज्या 4 आहे आणि हे छोटं वर्तुळ आहे त्याची त्रिज्या 2.8 आहे आणि त्याचा केंद्रबिंदू Q आहे. म्हणजे P वर लोखंडी टोक ठेवून कर्कटकाच्या साह्याने 4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन हे वर्तुळ काढलेलं आहे आणि Q केंद्र घेऊन 2.8 त्रिज्येने हे छोटं वर्तुळ काढलेलं आहे आणि दोन्ही वर्तुळे एकमेकांना इथे बिंदू M मध्ये स्पर्श झालेली आहेत. म्हणजेच ही अंतरस्पर्शी वर्तुळे तयार झालेली आहेत. नाउ क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 3.2. If radii of two circles are 4 cm and 2.8 cm, draw the figures of those circles touching each other externally and internally. So we have to draw the figures here. Let us draw the figure of first one, externally touching circles. And here radii are given 4 cm and 2.8 cm. First we will find the distance between their centers, and here centers of the circles are A and B respectively. So here the distance between the centers is AB. So AB is equal to R1 plus R2 because the property of externally touching circles is in externally touching circles the distance between their centers is equal to the sum of their radii. So R1 plus R2 here. So 4 plus 2.8 is 6.8. So distance between the centers is 6.8. So to draw the figure, draw the segment of 6.8 centimeter first. So length of segment AB is 6.8 centimeter. So
Draw a segment AB of length 6.8 centimeter first. Then take a center as a point A and take the radius 4 centimeter and construct this circle. Similarly here, consider the center B and take the radius 2.8 and draw the circle, and both these circles touches at point P. So here we get the externally touching circles. Now let us draw the internally touching circles. Here radia are given 4 cm and 2.8 cm, and we know the property of internally touching circles. The property is, in internally touching circles, the distance between their centers is equal to the difference of their radia, and here difference of the radia is to be taken from larger radius minus smaller radius, and here larger radius is 4 cm and smaller is 2.8, so difference is 4 minus 2.8 is 1.2 centimeter. So the distance between their centers is 1.2 centimeter, and here the centers of the circles are P and Q respectively. So to draw this figure, first you have to draw the segment PQ of length 1.2 centimeter. So draw a segment PQ of length 1.2 centimeter. Now consider the center P as a center of the circle having radius 4 centimeter. So take the 4 centimeter radius and put the pointer on P and draw this big circle of radius 4 centimeter. Then consider the center Q and take the radius 2.8 in your compass and draw a circle with center Q of radius 2.8. So both the circles touches at point M. So in this way we get the internally touching circles here with centers P and Q respectively. आता आपण सराव संच 3.2 मधील प्रश्न चौथा सोडूया. आकृतीमध्ये केंद्र P आणि Q असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू R मध्ये स्पर्श करतात. बिंदू R मधून जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू A व बिंदू B मध्ये छेदते. तर इथे 3 गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे, रेख AP समांतर रेख BQ हे सिद्ध करा. दुसरा आहे, त्रिकोण APR समरूप त्रिकोण RQB हे सिद्ध करा. आणि तिसरा प्रश्न आहे, जर कोन PAR बरोबर 35 अंश आहे तर कोन RQB किती. आकृती दिलेली आहे. आता आपण या दिलेल्या गणितावरून प्रथम आकृती समजावून घेऊया. इथे बिंदू P आणि बिंदू Q हे या दोन्ही वर्तुळांचे केंद्रबिंदू आहेत, आणि ही दोन्ही वर्तुळे परस्परांना बिंदू R मध्ये स्पर्श करतात असं गणितात दिलेलं आहे. म्हणजेच ही स्पर्श वर्तुळे आहेत आणि ही दोन्ही वर्तुळे एकमेकांना बाहेरून R मध्ये स्पर्श करतायत, म्हणजेच ही बाह्य स्पर्शी वर्तुळे आहेत. आकृतीवरून आपल्याला लगेच लक्षात येत आहे. म्हणजेच स्पर्शवर्तुळांच्या प्रमेयानुसार स्पर्शवर्तुळांचा स्पर्शबिंदू आणि त्यांचे केंद्रबिंदू हे नेहमी एक रेषीय असतात. म्हणजे बिंदू P, R आणि Q हे एकाच रेषेवर आहेत. म्हणजेच P' R' Q अशी दरम्यानता इथे असणार आहे. म्हणजेच हे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत हे आपल्याला समजलं असेल. शिवाय इथे AB ही R मधून जाणारीच रेषा आहे असंही आपल्याला सांगितलं गणितामध्ये. म्हणजेच हे 3 बिंदू पण एकाच रेषेवर आहेत, A' R' B. तर ही माहिती आपल्याला या गणितात दिलेली आहे आणि यावरून आपल्याला या 3 गोष्टी विचारलेल्या आहेत. म्हणजे या तिघांची सिद्धता आपल्याला लिहायची आहे. मग सुरुवातीला आपण पहिला जो प्रश्न आहे, रेख AP समांतर रेख BQ हे सिद्ध करायचं आहे, तर ते आपण सिद्ध करूया. मग आता पहिल्या प्रश्नाची सिद्धता लिहूया. इथे P' R' Q हे तिघे एकाच रेषेवर आहेत म्हणून मी लिहिलंय स्पर्शवर्तुळांच्या प्रमेयानुसार P' R' Q म्हणजे तिघे एक रेषीय आहेत. मग आता या त्रिकोणाकडे लक्ष केंद्रित करूया. त्रिकोण APR. या त्रिकोणामध्ये AP आणि PR हे दोन्ही सारखे आहेत, कारण एकाच वर्तुळाच्या या त्रिज्या आहेत PA आणि PR. मग तेच इथे लिहिलंय. त्रिकोण APR मध्ये PA बरोबर PR, कारण PA आणि PR या एकाच वर्तुळाच्या या त्रिज्या आहेत म्हणून मी यांना सारखी खूण पण इथे केलेली आहे. आधार दिलेला आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या.
मग या त्रिकोणामध्ये दोन बाजू सारख्या झालेल्या आहेत, म्हणजे हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे. कारण ज्या त्रिकोणात दोन बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. मग इथे आपण समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय वापरू शकतो, कारण दोन बाजू एकरूप आहेत. मग आपल्याला माहिती आहे समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे. त्रिकोणामध्ये जेव्हा दोन बाजू एकरूप असतात तेव्हा त्यांच्या समोरचे कोन देखील एकरूप असतात. मग इथे एपीच्या समोरचा कोन असणार आहे हा कोन PRA आणि या PRच्या समोरचा कोन असणार आहे PAR, म्हणजे हा कोन आहे. म्हणजे हे दोन्ही कोन समान मापाचे असणार आहेत समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार. मग तेच इथे लिहिलंय कोन PRA, PAच्या समोरचा कोन आहे PRA आणि PRच्या समोरचा कोन आहे कोन PAR. हे दोघे एकरूप आहेत म्हणजे समान आहेत. आधार दिलेला आहे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय आणि याला मी विधान 1 म्हटलेलं आहे. मग आता तसंच इथे या त्रिकोणाकडे बघायचंय, त्रिकोण BQR या त्रिकोणाकडे बघायचंय. BQR या त्रिकोणाकडे, या त्रिकोणामध्ये देखील QR आणि QB दोघे सारखे आहेत म्हणून मी यांना दोन सारख्या कोना केलेल्या आहेत. सारख्या कोणांचा अर्थ आहे मापे समान, कारण इथे या देखील एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणजे QR बरोबर QB तेच इथे लिहिले. त्रिकोण BQR मध्ये QR बरोबर QB एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असतात, एकरूप असतात, त्यामुळे हे दोघे समान आहेत. मग आता इथे देखील या त्रिकोणाच्या दोन बाजू समान आहेत, म्हणजेच हा त्रिकोण देखील समद्विभुज त्रिकोण आहे. मग इथे जसं आपण समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय वापरलं तसंच इथे पण वापरणार आहे. मग या दोन बाजू सारख्या आहेत म्हणजे यांच्या समोरचे हे दोन कोन सारखे आहेत म्हणून मी या दोन्ही कोनांना देखील सारख्या खुणा केलेल्या आहेत. म्हणजेच इथे QRच्या समोरचा कोन आहे QBR, इथे बघू शकतो आपण आकृतीत. QR या बाजूच्या समोरचा हा B जवळचा कोन आहे QBR आणि या QBच्या समोरचा या त्रिकोणाचा कोन आहे QRB. म्हणजे हे दोन्ही कोन समान मापाचे आहेत म्हणून लाल अक्षराने लाल शाईने मी यांना दाखवलेला आहे. मग इथे तेच लिहिलेलं आहे की कोन QBR बरोबर कोन QRB समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, याला मी विधान 2 म्हटलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा आकृतीत बघूया. इथे R जवळ हे जे दोन कोन झाले आहेत, एक या त्रिकोणाचा आहे आणि एक या त्रिकोणाचा आहे. हे दोन्ही कोन एकरूप आहेत कारण हे विरुद्ध कोन आहेत आणि विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात. म्हणजेच कोन PRA हा कोन आणि कोन QRB म्हणजे हा कोन आणि हा कोन हे दोघे विरुद्ध कोन आहेत. मग तेच इथे लिहिलंय की कोन PRA बरोबर कोन QRB विरुद्ध कोन, याला मी म्हटलं विधान 3. मग आता विधान 1, 2 आणि 3 कडे जर नीट पाहिलं तर लक्षात येईल की विधान 1 मध्ये सांगितलं की हे दोन्ही कोन सारखे आहेत, विधान 2 मध्ये सांगितलं की हे दोन्ही कोन सारखे आहेत आणि विधान 3 मध्ये सांगितलं की हे दोन्ही कोन सारखे आहेत. मग हे दोघे सारखे आहेत, हे दोघे सारखे आहेत आणि हे दोघे पण सारखे आहेत. म्हणजेच याचा अर्थ हे चारही कोन समान मापाचे आहेत, हेच आपण याच्यावरून लक्षात येत आहे. म्हणजेच तेच लिहिलंय विधान 1, 2, 3 वरून आपण लिहितो आहोत की कोन PAR आणि हा कोन जो आहे QBR हे दोन्ही सारखे आहेत. मग या दोन कोनांकडे आपल्याला आता लक्ष केंद्रित करायचं आहे. मग आता हे जे दोन कोन आहेत हेच आकृतीत जर नीट कळत नसतील, PAR आणि हा आहे QBR, मग तेच तुम्हाला कळावं म्हणून मी इथे एक वेगळी आकृती पुन्हा दाखवतोय. हे दोन्ही कोन जरा नीट पाहिले, हा आणि हा पाहायचा आहे, तोच इथे दाखवलाय, हा आणि हा या आकृतीत दाखवलाय. मग आता या AP आणि QB यांची ही जर AB छेदिका घेतली तर त्यामुळे होणारे हे व्युत्क्रम कोन होतात आणि ते आपल्याला कळलेले की दोन्ही कोन एकरूप आहेत. म्हणजे या दोन रेषांची ही छेदिका आहे त्यामुळे होणारे हे व्युत्क्रम कोन आहेत आणि व्युत्क्रम कोन इथे समान मापाचे आलेले आहेत. कारण इथे विधान 1, 2, 3 वरून आपण लिहिलेलं आहे की कोन PAR बरोबर कोन QBR, म्हणजेच हे दोन्ही कोन सारखे आहेत परंतु हे व्युत्क्रम कोन आहेत. जेव्हा व्युत्क्रम कोन एकरूप असतात तेव्हा या दोन रेषा समांतर असणार आहेत, कारण हे व्युत्क्रम कोन या दोन रेषांच्या या छेदिकेमुळे तयार झालेले आहेत, AB छेदिकेमुळे, आणि म्हणून हे व्युत्क्रम कोन एकरूप असल्यामुळे या दोन रेषा समांतर आहेत. आणि तेच आपल्याला इथे सिद्ध करायचं होतं की कोन PAR आणि कोन QBR हे समान आहेत. म्हणजेच हे कोन आहेत PAR म्हणजेच आपण लिहू शकतो PAB आणि इथे QBR म्हणजेच आपण लिहू शकतो QBA. म्हणजे हीच नावं इथे लिहिली आहेत, फक्त कोन तेच आहेत, फक्त नावं वेगळी आहेत. मग याला मी विधान 4 म्हटलेलं आहे. आणि हे व्युत्क्रम कोन आहेत आणि व्युत्क्रम कोन एकरूप आलेले आहेत. म्हणजेच AP आणि BQ
हे दोन्ही रेषाखंड समांतर आहेत इथे लिहिलंय. आधार दिलेला आहे व्युत्क्रम कोन कसोटी. म्हणजेच व्युत्क्रम कोन कसोटीनुसार हे दोन व्युत्क्रम कोन एकरूप आहेत, म्हणजेच या दोन रेषा समांतर आहेत आणि ही एबी त्यांची छेदिका आहे. त्यामुळे एपी समांतर बीक्यू हे आपलं पहिलं विधान जे आहे ते आपण इथे सिद्ध केलंय. म्हणून इथे लिहिलंय एपी समांतर बीक्यू, आधार दिलेला आहे व्युत्क्रम कोन कसोटी. इथे आपली पहिली सिद्धता पूर्ण झाली आहे. आता त्याच प्रश्नातील दुसरा भाग आपण सिद्ध करूया. इथे दुसरा भाग आपल्याला सांगितलाय की त्रिकोण एपीआर आणि त्रिकोण बीक्यूआर हे समरूप आहेत. दोन त्रिकोण आपल्याला दाखवायचं आहे. मग इथे समरूपतेची कोणती कसोटी लागू पडते सहज लक्षात येण्यासारखं आहे, कारण आपण आत्ताच सिद्ध केलेलं आहे की कोन पीआरए आकृतीत बघू शकतो आपण. कोन पीआरए हा कोन आहे आणि कोन क्यूआरबी हे दोन्ही कोन एकरूप आहेत, कारण हे विरुद्ध कोन आहेत. म्हणजेच या दोन्ही त्रिकोणामध्ये एक कोन एकरूप झाला, एक जोडी एकरूप झाली. आणि आता दुसरी जोडी आपल्याला माहिती आहे की ही जोडी आहे की कोन पीएआर आणि इकडचा कोन आहे क्यूबीआर. हे दोन्ही कोन एकरूप आहेत. आत्ताच आपण सिद्ध केलं की हे व्युत्क्रम कोन आहेत, कारण या दोन रेषा समांतर आहेत. हे आपण सिद्ध केलेलं आहे आत्ताच. म्हणजेच या त्रिकोणातले हे दोन कोन या त्रिकोणातल्या या दोन कोनांशी एकरूप आहेत. म्हणजेच हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत. मग तेच आपण इथे लिहिलंय. त्रिकोण एपीआर व त्रिकोण बीक्यूआर मध्ये त्रिकोण एपीआर हा त्रिकोण आहे आणि त्रिकोण बीक्यूआर मध्ये कोन पीआरए म्हणजे हा आर जवळचा कोन आहे बरोबर कोन क्यूआरबी इथे लिहिलंय. क्यूआरबी म्हणजे हे दोन्ही कोन झाले आणि याला आधार दिलेला इथे विरुद्ध कोन, किंवा वरती आपण विधान 3 मध्ये पण हे लिहिलेलं आहे म्हणून विधान 3 वरून पण म्हणू शकतो. तसेच कोन पीएआर म्हणजे हा कोन घेतलेला आहे एकरूप कोन, म्हणजेच बरोबर क्यूबीआर म्हणजे हे दोन्ही कोन सारखे आहेत, कारण आत्ताच आपण पाहिलं की हे व्युत्क्रम कोन आहेत. वरती लिहिलेले म्हणून आपण लिहिले व्युत्क्रम कोन, किंवा विधान 4 वरून पण आपण लिहू शकतो, कारण त्याला विधान 4 म्हटलेलं आहे आपण वरती. मग या त्रिकोणातले हे दोन कोन या त्रिकोणातल्या या दोन कोनांशी एकरूप आहेत. म्हणजेच हे दोन त्रिकोण समरूप झाले. त्रिकोण एपीआर समरूप त्रिकोण बीक्यूआर, आधार दिला कोको समरूपता कसोटी. त्यामुळे इथे हा कोन याच्याशी एकरूप आहे आणि हा कोन याच्याशी एकरूप आहे. इथे चारही कोन एकरूप आहेत. त्यामुळे आपण इथे ही अशी जोडी लावली आहे, या दोघांची जोडी आणि या दोघांची जोडी. त्यामुळे कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झालेले आहेत. इथे आपली दुसरी सिद्धता पूर्ण झालेली आहे. आता प्रश्न चौथ्यातील तिसरा उपप्रश्न आहे तो आपण सोडवूया. इथे तिसऱ्या उपप्रश्नात आपल्याला सांगितलं की कोन पीएआर 35 अंश दिलेला आहे आणि आपल्याला कोन आरक्यूबीचं माप काढायचं आहे. यासाठी आपण आकृती थोडीशी नीट पाहूया. इथे आपल्याला कोन पीएआर हा कोन दिलेला आहे 35 अंश आणि आपल्याला या कोनाचं माप काढायचं आहे. कोन आरक्यूबीचं माप काढायचं आहे. या कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे आणि हा कोन दिलेला आहे 35. मग आत्ताच आपण सिद्ध केलेलं आहे की हे चारही कोन समान मापाचे आहेत. मग हा 35 दिलेला आहे म्हणजे हाही 35 असणार आहे, हाही 35 आहे आणि हा पण 35 आहे. म्हणजे चारही कोन 35 आहेत. मग या त्रिकोणामध्ये आपल्याला फक्त या कोनाचं माप काढायचं आहे कोन आरक्यूबीचं. मग हा 35 आहे, हा पण 35 आहे. मग या त्रिकोणातील हे दोन कोन माहिती आहेत 35 आहेत. मग या कोनाचं माप काढण्यासाठी आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म वापरू शकतो. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग हा 35 आहे, हा 35 आहे, म्हणजे हा काढता येईल. 35 आणि 35 70 झाली बेरीज आणि ती 180तून वजा केली म्हणजे या कोनाचं माप 110 अंश आपल्याला मिळेल. म्हणजे आपण इथे तोंडीसे काढलंय पण आपल्याला इथे सोडवायचंय गणित. मग आपण इथे सोडवलेलं आहे. पहा त्रिकोण पीआर बरोबर 35 हे दिलेले आहे. मग विधान 1, 2, 3 जे आपण अगोदर सोडवलेलं आहे त्यावरून आपण लिहिलेलं आहे की हे चारही कोन समान आहेत. म्हणजे हा कोन हा आणि हा, या चारही कोनांची नावं मी लिहिलेली आहेत इथे. कोन पीएआर म्हणजे हा कोन आहे बरोबर कोन पीआरए म्हणजे हा कोन आहे बरोबर कोन क्यूआरबी म्हणजे हा कोन आहे आणि कोन क्यूबीआर म्हणजेच हा कोन आहे. हे चारही कोन एकरूप आहेत आणि इथे
प्रत्येकाचं माप 35 असणार आहे, कारण या चौघांपैकी याचं माप 35 दिलंय म्हणजे चौघांचे माप 35च असणार आहे. मग त्यानुसार इथे सोडवलेलं आहे 35 अंश. मग आता त्रिकोण QRB म्हणजे या त्रिकोणाकडे लक्ष केंद्रित केलं. त्रिकोण QRB मध्ये या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज आपण घेणार आहोत 180 अंश. मग हा कोण अधिक हा कोण B आणि कोण Q या तिघांची बेरीज इथे मी घेतली 180. म्हणजेच कोण QRB म्हणजे हा कोण अधिक QBR म्हणजे हा कोण आहे आणि अधिक कोण RQB म्हणजेच हा Q जवळचा कोण आहे. या तिघांची बेरीज घेतली 180. आधार दिलेला आहे त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग आता इथे माप ठेवली. या दोघांचं माप आत्ताच आपण वरती पाहिलंय की QRB आणि QBR या दोघांचं माप 35 अंश आहे. मग इथे दोघांची माप 35 लिहिली आणि हे माप काढायचंय आपल्याला, म्हणून त्याचं अक्षर तशीच ठेवलेली आहेत. 35 अधिक 35 बरोबर कोण RQB बरोबर 180. 35 आणि 35 ची बेरीज झाली 70. 70 ला इकडे आणलं वजा झाले म्हणजेच कोण RQB बरोबर 180 वजा 70 म्हणजेच कोण RQB बरोबर 110 अंश. म्हणजेच या कोणाचं माप मिळालं 110. Now question number 4 from practice set 3.2. In figure, the circles with centers P and Q touch each other at R. A line passing through R meets the circles at A and B respectively. Prove that first, segment AP parallel segment BQ. Second, triangle APR similar triangle RQB. And third, find angle RQB if angle PAR is equal to 35 degree. Now here in this example figure is given. So let us observe the figure. In this figure point P and point Q are the centers of these circles and these two circles touches at point R. So these are the externally touching circles. Now here line AB passing through this point R, and here point R is a point of contact of these two circles. So by touching circles theorem, we can say that points P, R and Q are collinear because touching circles theorem is the point of contact and their centers are collinear. So centers are P and Q and R is a touching point. So P dash R dash Q, it means that these 3 points are collinear. So we can write here by theorem of touching circles P dash R dash Q. So here this is the figure and all this information is given in the figure. Now let us prove this first question. Segment AP is parallel to segment BQ here. So here let us prove this first question. By theorem of touching circles P dash R dash Q, here P dash R dash Q. So these 3 points are collinear. Now in triangle APR, look at this triangle. Here PA is equal to PR because radii of same circle, so they are congruent. So PA is equal to PR. So I write here in triangle APR, PA is equal to PR. Reason is radii of same circle. Now here in this triangle, two sides are congruent. It means that this is an isosceles triangle. And so by isosceles triangle theorem, we know that whenever the two sides are congruent in a triangle, then the angles opposite to them are also congruent. This is isosceles triangle theorem. This theorem we have studied in 9th standard. So the side AP and opposite angle of this side AP is this angle PRA. So this angle and the opposite angle of this side PR is angle A, means angle PAR. So these two angles are congruent. So I write here the opposite angle of PA is PRA and opposite angle of PR is PAR. So these two angles are also congruent because isosceles triangle theorem. So these two sides are congruent in this triangle. So the angles opposite to these two sides are also congruent. So call this is statement 1 and reason is isosceles triangle theorem. Similarly here in triangle BQR. Now look at this triangle BQR. Similarly here QR and QB, these two are the radii of the same circle, so they are congruent. So QR is equal to QB here, radii of same circle. And similarly here in this triangle also
these two sides are congruent, it means that this is an isosceles triangle. So by isosceles triangle theorem, the angles opposite to these two sides are also congruent, means this angle and this angle is also congruent. So I write here the opposite angle of QR. Opposite angle of QR is angle B, means I write here angle QBR is opposite of QR, and opposite angle of QB is angle R, means angle QRB. So I write here angle QBR is equal to QRB. So these two angles are opposite of these two sides respectively. So call this is statement 2, and reason is similarly isosceles triangle theorem. So in the first triangle, two sides are congruent, so opposite angles are also congruent by isosceles triangle theorem. Call this is 1. Similarly here in this triangle BQR, QR and QB are congruent radii of same circle. So these two angles are congruent by isosceles triangle theorem. These two angles are opposite to these two sides. So this is statement 2. Now look at the figure again. Now here angle PRA means this angle is congruent to this angle QRB. So these two angles are congruent because vertically opposite angles. So I write here angle PRA is equal to angle QRB. Call this is statement 3, and reason is vertically opposite angles. So these two angles are vertically opposite angles, and vertically opposite angles are always congruent. So this is statement 3. Now look at the statement 1, 2, 3 here. In the figure, statement 1 is these two angles are congruent. Statement 2 is these two angles are congruent. And statement 3 is these two angles are congruent. It means that all these four angles are congruent. So means this angle is congruent to this. From 1, 2, 3 we can say that. But these two angles are the alternate angles made by these two lines, and AB is its transversal. So angle A and angle B are the alternate angles made by this line AP and line QB, and AB is its transversal. So these are the two alternate angles, and these are congruent here. So we can say that from 1, 2, 3 here, angle PAR is equal to angle QBR. Means angle PAR, look at the figure again, angle PAR means this angle is congruent to angle QBR. So these two angles are congruent, but these are the alternate angles. So I write here, but these are the alternate angles. Therefore, segment AP and segment QB, these two segments are parallel because these two alternate angles are made by these two lines, and AB is its transversal. So segment AP parallel to segment BQ by alternate angles test. Because alternate angles are congruent, it means that the lines are parallel. So AP and QB are parallel by alternate angles test. So here we have completed the proof of first question. So just we have proved that segment AP is parallel to segment BQ. Now we have to prove the second one, triangle APR similar triangle RQB. Now look at the figure. We have to prove that these two triangles are similar. So by which test these two triangles are similar we have to decide. Now in this figure, just we have proved that this angle R means angle PRA is congruent to angle this QRB, because these two angles are vertically opposite angles, and angle A and angle B, these two angles are congruent by alternate angles test, or you can say that these two angles are alternate angles made by these two parallel lines, because just we have proved that these two AP is parallel to BQ. So these two lines are parallel, and these two angles are the alternate angles made by these two lines, and AB is its transversal. So alternate angles are congruent. So in this triangle, these two angles are congruent to these two angles. So by AA similarity test, these two triangles are similar. So I write here the proof in triangle APR and triangle BQR. So angle A, triangle APR and triangle BQR, in these two triangles here, angle PRA means this angle is congruent to QRB. QRB means this angle. So these two are vertically opposite angles. So I write here reason is vertically opposite angles.
or you can say that from 3 here, because above in the previous proof we have taken this reason from third statement. So you can write vertically opposite angles or from statement 3. Now angle PAR, so this angle is congruent to this angle QBR. So PAR is equal to QBR. You can say from 4, or you can say that alternate angles. So here you can write any reason from 4 or alternate angles. So in these two triangles, so these two angles are congruent with these two corresponding angles. So these two triangles are similar by AA similarity test. So triangle APR similar triangle BQR by AA test. Here two corresponding angles are congruent. So this is the proof of second question. So triangle APR similar triangle QRB by AA similarity test. Now let us solve the third sub question from question number 4. In the third sub question, here angle PAR is given 35 degree, and here we have to find angle RQB, means this angle we have to find, and this angle is of 35 degree. So in this figure, let us understand angle PAR is 35 degree, and earlier we have proved that these four angles are congruent, means this is 35 degree, means this is also 35 because this is isosceles triangle. This is 35 means this is also 35 because these are the vertically opposite angles, so they are congruent, means this angle is also 35 degree. Similarly here this is 35 means this is also 35 because these two angles are congruent by isosceles triangle theorem. So these four angles are equal because all the angles are congruent, just we have proved earlier. So each angle have a measure 35 degree. Now in this triangle QRB triangle, here this angle is 35 degree, this is also 35 degree, so we have to find this angle. So by angle sum property of triangle we can find the value of this, and angle sum property of triangle is sum of all angles of triangle is 180 degree. So by using this property we can find the measure of this angle. So let us solve this example here. Triangle PAR is equal to 35 degree, it is given, so this angle is 35. From 1 to 3 here we have proved in the previous sub question, here all these four angles are congruent, so I write here PAR angle is equal to PRA is equal to angle QRB, means this angle is equal to angle QBR. So all these four angles marked with red ink are congruent. So measure of this angle is 35, means all the angles are of measure 35 degree. So here four angles are congruent with measure 35 degree. Now concentrate on this triangle QRB. So in triangle QRB, sum of these three angles is 180 degree. So angle QRB means this angle plus angle QBR means angle B, and plus angle RQB, this angle. So sum of these three angles is 180 degree. Reason is sum of all angles of triangle is 180 degree. Now here put the values here. Angle QRB, here angle QRB is 35 degree. Angle QBR is also 35 degree. So these two angles are 35 degree here. So put the values of 35 each here, and this angle we have to find. So write angle RQB as it is, equal to 180 degree. Now here 35 plus 35 is 70, plus angle RQB as it is equal to 180 degree. So take this 70 to the right hand side, it becomes minus. So angle RQB as it is on the left hand side is equal to 180 as it is, and take this 70 to the right hand side, it becomes minus. So 180 minus 70 is 110. So angle RQB is equal to 110 degree. So this angle is 110. This is 35, this is 35, and this is 110. So sum of all these three angles is 180. 35 plus 35 is 70, and 70 plus 110 is 180. So this angle is of measure 110 degree, and this is where to find in the last sub question.